देवाच्या सामर्थ्याने आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या महान मार्गदर्शनाच्या द्वारे गेल्या काही महिन्यांपासून आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय यावर मनन करत आहे, त्याच्यावर अभ्यास करीत आहे. आणि खरोखर आपण प्रभूला धन्यवाद देऊ की उत्तम असे संदेश, उत्तम असा बोध, उत्तम असे विचार प्रभूने काही दिवसांपासून आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेले आहेत. आणि म्हणून हा इब्री लोकास पत्र जसं आम्ही पाहतो की एखाद्या जिन्याप्रमाणे आहे. आणि ह्या विश्वासवीरांच्या विश्वासाविषयी जे प्रभू सांगत आहे, एखाद्या पायरीप्रमाणे आम्हाला त्यांचा विश्वास दिसतो, त्यांचं विश्वासी जीवन दिसतं. आणि म्हणून आज आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने 23वी पायरी चढत असताना आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि वचन 29 वाचूया. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता ते बुडून गेले. प्रभू ह्या वाचलेल्या वचनावर आपला भरपूर विपुल आशीर्वाद पाठव. या ठिकाणी एका प्रवासाविषयी प्रभू सांगत आहे. आणि मिस्राच्या गुलामीतून निघाल्यानंतर सर्वात प्रथम आलेलं अडखळणं जे इस्रायला समोर आहे ते प्रभू आम्हाला दाखवत असताना त्या अडखळणावर प्रभूने कशा प्रकारे मात केली ते देखील प्रभू सांगत आहे. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे, जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार केले. या ठिकाणी आम्हाला इस्रायलाचा विश्वास प्रभू दाखवत आहे. इस्रायलाच्या विश्वासाचं स्पष्टीकरण तो देत आहे. आतापर्यंत आपण मोशेच्या विश्वासाविषयी पाहिलं, परंतु आता समूहाच्या विश्वासाविषयी प्रभू सांगत आहे. आणि म्हणून ते कोरड्या भूमीवरून चालले असं देखील निर्गमाच्या पुस्तकात आम्हाला दिसतं. आणि म्हणून या भूमीवरून चालणारे हा जो समुदाय आहे, जो तांबड्या समुद्रातून पार गेले, त्या ठिकाणी दोन समुदाय आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. पहिल्या भागामध्ये इस्रायल समुदाय आणि ब भागामध्ये मिस्री समुदाय. हे दोन्ही समुदाय त्या तांबड्या समुद्राच्या कोरड्या भूमीवर आहेत प्रियांनो. एक पुढे आहे, एक मागे आहे. आणि ह्या प्रवासामधून जात असताना दोन्ही समूहाचा अनुभव वेगवेगळा आहे. जो पुढचा समुदाय आहे, जो इस्रायल आहे, त्यांना प्रभूच्या कृपेचा अनुभव आहे. परंतु जो मागे त्यांच्या मागे जो चाललेला आहे त्याला, ज्या मिस्राला प्रभूच्या क्रोधाचा अनुभव आलेला आम्ही पाहतो. एक कृपेचा आणि एक क्रोधाचा. प्रियांनो, आम्ही आमच्या या जीवनाच्या प्रवासात आम्ही पार होत असताना, येरुशलेम म्हटलेल्या त्या स्वर्गाकडे जात असताना आम्ही कोणता अनुभव घेत आहे? कारण इस्रायली लोक आम्हाला तारणाचा अनुभव झालेला समुदाय आम्हाला दिसतो, परंतु मिस्री समुदाय हा तारण न पावलेल्या लोकांचा समुदाय दिसतो. आणि ते चाललेत खरे, त्यांना वाटलं इस्रायलासारखे आम्ही देखील पार जाऊ, परंतु आम्ही पाहतो की ते पाण्यामध्ये गडप झाले. हे कोणत्या वचनाकडे आम्हाला घेऊन जातं? मत्तई शुभवर्तमान 7वा अध्याय 21व्या वचनामध्ये प्रभू असं म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. कारण प्रत्येकाचा प्रवेश किंवा प्रवास स्वर्गाकडे चाललेला आहे, परंतु प्रभू म्हणतो प्रवेश सर्वांचा होणार नाही. जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, वागतो, आचरण करतो त्यांचा होईल. मग पित्याची इच्छा काय? पित्याची इच्छा एकच, प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं. मग त्या दिवशी तुम्ही म्हणाल, प्रभूजी मी तुमच्याविषयी संदेश दिले, भूते काढले, अद्भुत कृत्य केली नाहीत काय? प्रभू म्हणाल, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या समोरून किंवा माझ्या पुढून निघून जा. पण किती भयानक अशी गोष्ट आहे. चाललेले तर आहे, परंतु एक समुदाय कृपेचा अनुभव घेत, परंतु दुसऱ्या समुदायाला क्रोधाचा अनुभव घ्यावा लागला. आज आम्ही कोणत्या गटामधले आहोत? पुढचा कृपेचा का मागचा क्रोधाचा? जर आम्ही तारण पावलेले आहोत तर निश्चित ते कृपेने आमचं तारण झालेलं आहे. त्या कृपेच्या अनुभवातून तुम्ही आणि मी जात आहोत. पण हा संदेश ऐकणारा कोण क्रोधाच्या अनुभवातून जात असेल तर प्रभूचा समय आजच आहे, तारणाचा दिवस आजच आहे की त्यांनी तारण साधून घ्यावं, त्या ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारावं. आम्ही ह्या वचनातून काही गोष्टी पाहणार आहोत.
कारण ह्या ख्रिस्ती विश्वासी जीवनामध्ये जसं या इस्रायलाच्या मागे मिस्र आहे, तसंच आमच्या मागे देखील कोणीतरी लागलेलं आहे. 1 पेत्र 5 अध्याय वचन 8 मध्ये सावध असा प्रभूचा दास पेत्र आम्हाला सांगतो आणि जागे राहा असं देखील सांगतो. का? तर तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. तो शोधित फिरत आहे तुम्हाला आणि मला, आणि म्हणून सावध असणं गरजेचं आहे. जागं राहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण या झोपेच्या अवस्थेतून, निद्रा अवस्थेतून हा स्वतः पेत्र गेला होता गेतसेमने बागेमध्ये. प्रभू म्हटला होता माझ्याबरोबर जागे राहा, प्रार्थना करा, परंतु हा निद्रस्त अवस्थेमध्ये प्रभूला सापडलेला दिसतो. आणि म्हणूनच प्रभू म्हणतो की पेत्राच्या द्वारे, पेत्र अनुभवातून गेल्यानंतर म्हणतो सावध असा, जागे राहा. शत्रू आमच्या मागे लागलेला आहे प्रियांनो, परंतु एक गोष्ट आम्हाला अतिशय सांत्वनदायी आहे. काय माहितीये का? निर्गमाच्या पुस्तकात आपण येऊ आणि 19वा अध्याय काढू आपण. निर्गमाच्या पुस्तकात 14वा अध्याय आणि 19व वचन. आणि देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनाच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. तो मिस्रांची सेना व इस्रायलांची सेना यांच्या दरम्यान आला. तो ढग व अंधार होता, तरी रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. दोन सेना, इस्रायली सेना, मिस्री सेना, परंतु प्रभूचा आत्मा या ठिकाणी लिहितो की या दोन्ही सेनामध्ये एक होता, तो म्हणजे देवाचा दूत स्वतः प्रभू असा होता. या प्रभूच्या दूतामुळे, प्रभूमुळे मिस्राने इस्रायलावर सत्ता चालवली नाही. प्रियानो, सैतान आम्हाला जो शोधित आहे, तो शोधणारा आहे, फक्त एवढंच आहे. परंतु तो आमच्यावर सत्ता गाजू शकत नाही. आम्हाला तो त्याच्या बंधनात घेऊ शकत नाही. कारण का माहितीये का? आमच्या बरोबर आमचा प्रभू आहे. जसं इस्रायलाच्या सेनेच्या मागे परमेश्वर आहे, त्याचप्रमाणे प्रभू आमच्या बरोबर आहे, आमच्या मागे आहे. कारण स्तोत्र संहितेमध्ये 23वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता त्याचा अनुभव लिहित असताना असं लिहित आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील. ते इंग्रजीमध्ये त्याचा अनुवाद अतिशय सुंदर आहे. ते असा की शुअरली गुडनेस अँड मर्सी शल फॉलो मी ऑल द डेज ऑफ माय लाईफ. जो प्रभूचा जे गुडनेस आहे, ते चांगुलपण आहे, प्रभूची जी दया आहे, ती माझ्या मागे माझ्या आयुष्यभर आहे. आणि म्हणून ही दया, त्याचं चांगुलपण, त्याची कृपा, त्याचं सामर्थ्य आयुष्यभर माझ्या मागे असल्यामुळे हा जो गर्जणारा सिंहासारखा जरी असला तरी तो माझ्यावर हावी होऊ शकत नाही. हे महत्वाचं सत्य आज आम्हाला शिकायचंय. कारण आम्ही जर कृपा पावलेले लोक आहोत, तर कृपा आमच्या बरोबर आहे. परंतु क्रोधाची जर प्रजा असेल तर प्रभूच्या न्यायापासून आम्ही कधी सुटणार नाही. कारण एक वचन आम्हाला चांगलं पाठ आहे की पहा मी दाराशी उभा आहे. परंतु अजून एक वचन आहे, पहा न्यायाधीश दाराशी उभा आहे. त्याचा न्याय त्याच्या घरापासून होणार आहे. म्हणून आमचा जो न्यायाधीश आहे तो आमच्यावर कृपा करणारा आहे, परंतु तोच न्यायाधीश क्रोध करणारा देखील आहे. या वचनातून काही गोष्टी पाहूया. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 29व वचन पुन्हा वाचतो. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता ते बुडून गेले. दोन समुदाय, एक कृपेचा, एक क्रोधाचा. यातून 3 गोष्टी आपण शिकण्याचाच प्रयत्न करूया. एक, पार कसं जायचं? विश्वासाने पार जायचंय. ते विश्वासाने पार गेले प्रियांनो. विश्वासाने पार गेले म्हणजे काय? कधी आम्ही धरणाच्या भिंतीच्या बाजूने कधी गेलेलो आहे का? डॅमच्या भिंतीच्या बाजूने. त्या भिंतीच्या पलीकडे भयंकर असा जल समुदाय असतो, प्रलय असतोय. आणि त्या भिंतीच्या बाजूने जात असताना त्या भिंतीमधून झिरपणारं पाणी आम्ही पाहतो. त्यानंतर झिरपणारं पाणी आम्हाला भीतीदायक वाटतं. कधी आम्ही जात असताना कदाचित ही भिंत तुटली तर पूर्ण तो जलप्रलय माझ्या अंगावर येईल असं मला कधी कधी वाटतं. आमच्या इकडे एक डॅम आहे. कधी त्या प्रवासातून मी जातो
त्यावेळेस ते झिरपणारं पाणी मी पाहतो, मला भीती वाटते. कारण कधी हे पाणी माझ्या अंगावर येईल मला माहिती नाही. प्रियांनो, त्याच परिस्थिती सारखी ह्यांची परिस्थिती आहे. काय आहे बघा बरं, निर्गमाच्या 14व्या अध्यायात येऊ आपण आणि 21 पासून आपण वाचूया. मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला, तेव्हा परमेश्वराने समुद्रावर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. पाण्याची भिंत आहे. मी तर म्हटलो की त्या धरणाच्या भिंतीपासून मी जातो तेव्हा झिरपणारं पाणी मला घाबरवतं. परंतु ते सिमेंटची भिंत मला दिसते, मला माहिती आहे त्याच्या मागे मोठा जलप्रलय आहे. परंतु इस्रायल लोक ज्यावेळेस जात होते त्यावेळेस त्यांना उजवीकडे आणि डावीकडे जी भिंत होती ती सिमेंटची नव्हती, ती कशाची होती? पाण्याची भिंत होती. प्रियांनो, आज विचार करा, आज आम्ही जे ऐकत आहोत हा संदेश, आम्हाला तांबड्या समुद्रातून जायचंय आणि दोन्ही बाजूला भिंतीसारखं पाणी उभं आहे. आमचा काय विश्वास असेल? त्यातून जात असताना आमच्या त्या चालण्यामध्ये विश्वास दिसेल का? आमच्या अंतःकरणात प्रभूला विश्वास सापडेल काय? अतिशय गंभीर गोष्ट आहे प्रियांनो. इस्रायल विश्वासाने पार गेले म्हणजे एवढंच नाही, तर दोन्ही बाजूला पाण्याच्या भिंती आहेत प्रियांनो, आणि हा भयंकर प्रलय ते पाहत आहेत. आणि कुठंतरी त्यांना वाटत असेल ना की अरे काय होईल, पुढे जातोय खरं आम्ही, परंतु हा पार होत असताना काहीतरी होऊ शकतं. परंतु प्रभू म्हणतो की ते विश्वासाने पाऊल टाकलं. पहिलं टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं टाकलं, ते पावले टाकत 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 ते पार गेले. प्रभूची एक इच्छा आहे, या जीवनाच्या प्रवासामध्ये या भिंतीसारखी अनेक अडखळणं असू शकतात, ते भयप्रद करण्यासारखी असू शकतात. परंतु प्रभू आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला पावले टाकत टाकत त्या स्वर्गाच्या वाटेवर जायचंय. कारण एक दिवस आम्हाला पार होणार आहे आम्ही, आणि त्या प्रभूच्या साह्याने ते आम्ही पार होणार आहे. हे का गेले? कारण त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की प्रभू त्यांच्या बरोबर होता, प्रभू त्यांच्या मागे होता. कारण त्यांच्या मागे कोण लागलं होतं? मिसर लागला होता. परंतु दोघांच्या मध्ये आपला प्रभू होता. प्रियांना, आज आपल्यामध्ये आणि त्या सैतानामध्ये प्रभू आहे, परंतु पार जात असताना विश्वासाने जाणे अतिशय महत्वाचं आहे. या भिंती आमच्या आजूबाजूला आहे, आम्हाला विश्वासाने जायचंय. इस्रायलाच्या जीवनात तीच परिस्थिती होती. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय 4थ्या वचनामध्ये असं म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. का माहितीये का? कारण तू माझ्या बरोबर आहेस, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हा अनुभव या दाविदाला आहे. त्या मृत्यूछाया अतिशय भयानक आहे. हे स्तोत्र लिहित असताना त्या अनुभवातून गेलेला हा दावीद आहे. काय माहितीये का? की ज्या वेळेस आम्ही पाहतो की एका बाजूला गल्ल्यात आहे डोंगरावर आणि एका बाजूला इस्रायल आहे आणि त्या मध्ये दरी आहे, त्या दरीमध्ये ते मोठं युद्ध होणार होतं. या ठिकाणाचे इस्रायलाचे सर्वजण भयभीत झाले होते, शाऊला सकट सगळे. आणि या ठिकाणी पलिष्टी गल्ल्यातामुळे तो विजयाचा उत्सव साजरा करत होते. परंतु एक उभा राहिला, तो म्हणजे दावीद. तो म्हटला मी जातो, कारण देवाच्या सेनेला ह्याने तुच्छ लेखलं आहे. ज्या दरीत तो जात होता, खाली उतरत होता, तो अंधकाराने भरलेली होती. गल्ल्यात खाली आला, पण तो म्हणतो गल्ल्यात मला मृत्यू छायेसारखा आहे, पण मृत्यू नाही. तो मृत्यू छाये असला तरी माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. तो विजय तो मला प्राप्त करून देणार आहे. या भिंती मृत्यू छायेसारख्या आहे, परंतु या भिंती मृत्यू देणार नाही. मला विश्वासाने पार जायचे आणि पुढे गेल्यानंतर आम्ही पाहणार की हा मृत्यू कोणाला प्राप्त होणार आहे. तो मृत्यू मिस्राला प्राप्त झालेला आहे. प्रियांनो, योहानाच्या शुभवर्तमानात आपण येऊ आणि 5वा अध्याय आणि वचन 24 आपण वाचू. योहान 5वा अध्याय आणि 24वा वचन. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो आणि ज्याने मला सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. हे प्रभूची सत्यवचन आहेत.
जे आम्ही जीवनाच्या प्रवासात चाललेलो आहे, त्यांनी जर प्रभूचा स्वीकार केला, त्याची वचन ऐकले, त्या वचनावर विश्वास ठेवून येशूला प्रभू म्हणून जो स्वीकारतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. एवढंच नाही, तर प्रभू म्हणतो की त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. पुढे काय? तो मरणातून जीवनात पार गेला आहे. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. एक विश्वासी ज्यावेळेस चालत आहे, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. परंतु त्या विश्वासणाऱ्यांसारखा जो कोणी चालण्याचा प्रयत्न करतो, पण येशूला प्रभू म्हणून स्वीकारत नाही, त्याला मरण हे निश्चित आहे. इस्रायल लोकांसारखं मिसर देखील जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परिणाम काय झाला? त्यांच्यावर मृत्यूचं वर्चस्व त्यांनी गाजवलेलं आहे. परंतु हे जीवनातून पार गेलेले इस्रायल आम्हाला दिसतात. काय पहिला मुद्दा? विश्वासाने पार जायचं. आज इस्रायल आम्हाला सांगतं की भिंती पाण्याच्या आहेत, परंतु आम्ही कोरड्या जमिनीवरून विश्वासाने चाललो. एवढंच नाही, तर आम्ही पार देखील गेलेलो आहे. दुसरा मुद्दा आपण पाहूया. त्या ठिकाणी इब्री लोकासपत्र 11 अध्याय 29 वचनामध्ये, जसे कोरड्या भूमीवरून ते चालले, तसे कोरड्या भूमीवरून चालले. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते कोरड्या भूमीवरून चालले. पहिला मुद्दा विश्वासाने पार गेले, परंतु दुसरा मुद्दा की ते धीराने पार गेले. प्रियांनो, धीराने पार जाणे म्हणजे काय? की ते कोरड्या जमिनीवरून चालले, परंतु जमीन जरी कोरडी होती, परंतु दुभागलेला तांबडा समुद्र, त्याचा पृष्ठभाग सपाट होता का? जर आम्ही डिस्कवरी जर पाहत असेल, तर समुद्राच्या खाली त्याचा पृष्ठभाग कसा असतो? मोठमोठे दगड असतात, उंच सखल जमीन असते, खड्डे खुड्डे असतात. परिस्थिती भयानक आहे. जसं आपल्या भूतलावर आहे, तसंच जमिनी खाली देखील आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जरी जमीन कोरडी असली, तरी सुद्धा ती जमीन सपाट नव्हती. काय सांगायचंय? त्या सपाट भूमीवरून नाही चालले ते उंच सकल भूमीवरून चालले. त्यांच्या आधीमध्ये खडक होते मोठमोठे, आधीमध्ये येणारे मोठमोठे खड्डे असे होते, परंतु त्याच्यामधून जात असताना ते धीराने चालत होते. प्रियांनो, ते धीराने चालत होते. यातून मुद्दा काय सांगायचा? की आम्हाला आमच्या जीवनामध्ये धीराने चालायचंय. बघा, याकोबाच्या पुस्तकात आपण येऊया. 15वा अध्याय क्षमा करा, याकोबाचे पत्र 1 अध्याय आणि 2 ते 4 वचनं. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. या ठिकाणी देवाचा दास याकोब म्हणतो की परीक्षा येणार, त्या परीक्षेला तोंड द्यायचे, त्यामध्ये आनंद मानायचा आहे, आणि आम्हाला त्या विश्वासामध्ये पारख झाल्यानंतर, आम्ही उतरल्यानंतर आमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या, असं तो म्हणतो. ह्यांनी ज्यावेळेस पावलं टाकली, त्या परीक्षेमधून जायचं होतं त्यांना, कारण तांबडा समुद्र दुभागला, कोरडी जमीन दिसते, परंतु पुढे खडक पण दिसतात ना, खड्डे दिसतात, ओबड जमीन दिसते. आणि अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये जो धीर उत्पन्न झाला, त्यांनी त्या धीराला कार्य करण्यास त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. या विश्वासी जीवनामध्ये मी प्रभू जो माझ्यामध्ये धीर उत्पन्न करतो, त्या धीराला मी प्राधान्य देतो का? त्याला कार्य करण्यास त्याला प्रोत्साहन देतो का? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण येऊया. प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय आणि वचन 14 काढू. ऍक्ट्स चॅप्टर 27. आणि त्या ठिकाणी थोड्या वेळानंतर युरोकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. पाऊलाचा अनुभव पाऊल सांगत आहे, आणि वचन मी वेळेनुसार 21 पासून वाचतो. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पाऊल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ
खरेच तुम्ही माझे ऐकावयाचे होते, क्रेताहून निघावायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळी असती. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, धीर धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करीतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पावला, भिवू नको. तुला कैसरापुढे उभा राहिले पाहिजे, आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिलेले आहेत. पाऊल आपला अनुभव भयानक होता. तो अनुभव, पुष्कळ दिवस सूर्य दिसला नव्हता, तारे दिसले नव्हते, आणि हा वारा भयंकर होता, तारू लाटांनी हालत होता, आणि अशा प्रकारे पुष्कळ दिवस उपास झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांसमोर पाऊल उभा राहून यांना धैर्य देतो, धीर देतो. कारण प्रभूचा दास त्याच्या स्वप्नात आला होता, त्याच्या जवळ येऊन त्याने सांगितलं होतं की पावला, भिवू नकोस, कारण कैसरा पुढे तुला उभा राहायचंय. म्हणजे काय, तुला पार जायचंय, कैसरा पुढे जायचंय, आणि म्हणून तुला धीर धरणं अतिशय महत्वाचं आहे. तू जर धीर धरलास तर तू इतरांना धीर देऊ शकतोस. प्रियानो, आमच्या या विश्वासी जीवनामध्ये मंडळीतील जीवन जगत असताना मला धीराने पार जायचंय, आणि धीर उत्पन्न करणारा जो प्रभू आहे त्याने माझ्यामध्ये ज्यावेळेस धीर उत्पन्न करेल, त्यावेळेस मी इतरांना धीर, धैर्य देऊ शकतो. पाऊलाने तेच केलं. आणि रोमकरस पत्रामध्ये हाच पाऊल त्याच धीराविषयी लिहितो की 5वा अध्याय 3 आणि 5व्या वचनामध्ये, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवीत नाही. प्रियानो, संकटाने धीर, या संकटात पाऊलाला प्रभूने धीर उत्पन्न केला. या धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण केली. आशा कोणती होती की कैसरापुढे तुला उभा राहायचंय. म्हणजे काय, कैसरापुढे जिवंत उभा राहायचंय. प्रियांनो, आज मला प्रभू समोर येणाऱ्या दिवसात जिवंत उभा राहायचं आहे. तो जिवंत प्रभू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये संकट कितीही आली तरी प्रभू मला या संकटामध्ये धीर उत्पन्न करतो, धीराने शील उत्पन्न करतो, आणि शीलाने जी आशा प्रभूने दिली आहे की एक दिवस मी तुम्हाला घ्यावयास येईल आणि माझ्याबरोबर तुम्ही असाल. सदा सर्व काळ त्या प्रभू बरोबर आम्ही असणार आहोत, आणि त्या ठिकाणी ती आशा आम्हाला लाजवणार नाही. कारण आमचा प्रभू आशा देणारा देव आहे, आशा पूर्ती करणारा असा देव आहे. इब्री लोकास पत्रामध्ये 12वा अध्याय आणि 1 आणि 2 या वचनांमध्ये तो दास म्हणतो की आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. ज्यावेळेस मी माझ्या प्रभूकडे माझं लक्ष आहे, त्यावेळेस तो धीर उत्पन्न माझ्या जीवनात होणार. आणि धीर उत्पन्न झाल्यानंतर ती कसलीही वाट असो, मोठमोठे खडक असो, खड्डे असो, वेडीवाकडी वाट असो, उंच सखल असेल, परंतु प्रभू मला या सर्व गोष्टींमध्ये धीर देतो. आपल्याला माहिती आहे की प्रभू म्हटला एक दिवस आपल्या शिष्यांना की तुम्ही पुढे व्हा, पलीकडे जावा, मी नंतर येतो. प्रभू डोंगरावर गेला, आणि अंधारामध्ये लाटांनी तारू हैराण झाला. अतिशय शिष्य भयभीत झाले. प्रभूने डोंगर सोडला आणि त्यांच्यासाठी त्या अंधकारामध्ये पाण्यावर चालत चालत त्यांच्याकडे आला. ते घाबरले, कारण अगोदरच ते लाटांनी हैराण झाले होते, आणि त्यांना वाटलं भूत आहे. परंतु प्रभू म्हटला, भिवू नका, मी आहे, धीर धरा. प्रभू धीर देणारा आहे. फक्त प्रभूची ओळख आम्हाला होणं अतिशय महत्वाचं आहे. या प्रवासी जीवनात 1, विश्वासाने पार जायचंय, 2, धीराने पार जायचं, आणि 3, प्रीतीने पार जायचंय. माझ्यावर पुन्हा निर्गमाच्या पुस्तकात या आणि 12वा अध्यायाकडे आपण लक्ष देऊ. प्रीतीने पार जायचंय म्हणजे काय, ते चालणारे किती होते? चालणारे किती होते? निर्गमाच्या पुस्तकात त्याचं उत्तर आहे. निर्गम 12 आणि वचन 37. देवाच्या वचनात असलेलं आहे, मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज सुमारे 6 लाख होते. त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तसेच शेरडे, मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. आता विचार करा, मोशेने हात उगारला
आणि तांबडा समुद्र दुभागला. प्रभूने वारा वाहिला आणि ते पाणी भिंतीसारखं झालेलं आहे. आता यातून प्रवास करणारे कोण कोण आहे? 6 लाख पुरुष त्यांच्या कुटुंबासहित आहे. एक मोठा मिश्र समुदाय, आता त्यांची संख्या आम्हाला दिली नाही, परंतु मोठा आहे, तो देखील त्यांच्या बरोबर गेला. आणि त्यांच्या बरोबर त्यांची शेरे मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. प्रियानो, ह्या पुष्कळ जनावरांना देखील त्यांना न्यायचं होतं. आता विचार करा की हे कसे न्यायचे. जसं आम्ही पाहिलं, धीराने पार जाताना मोठमोठे खडक असतील, खड्डे खुड्डे असतील, आणि पुढे जात असताना या शेरडा मेंढरांना न्यायचंय, जनावरांना न्यायचंय, आणि त्यातल्या त्यात लहान लेकरं देखील असेल ना, मुले बाळे आहेत, त्यात मिश्र समुदाय आहे. असा प्रचंड समुदाय त्या प्रवासातून चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी आहे, एक आहे निर्गमाच्या पुस्तकात 14वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असलेलं आहे की परमेश्वराने रात्रभर पूर्वे दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला, त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. दुसरा भाग काय आहे की रात्रीचा प्रवास आहे. प्रियांनो, हे रात्रभर प्रवासामध्ये आहे. आणि रात्रभर प्रवासात म्हणजे काय? रात्री आमच्यावर झोपेचं नियंत्रण असतं. झोप येते आम्हाला, आम्हाला डुलकी लागते, आमचे डोळे जड होतात. जे रात्रीचा प्रवास करतात, ड्रायव्हिंग करतात, त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि अशा प्रकारे ह्या प्रवासात एकतर मोठमोठे दगडी आहेत, खडक आहेत, उंच सकल भाग आहे, दुसरी गोष्ट मोठा समुदाय आहे, आणि त्याचबरोबर रात्र आहे. अशी कठीण परिस्थिती असताना विचार करा, एकमेकांचा धक्का लागत असेल, एकमेकांच्या पायावर पाय पडत असेल, जनावरांचा एकमेकांना धक्का लागून ते पुढे मागे होत असेल. विचार करा ना, आज आपण मुंबईमध्ये पाहतो की तर मोठा सखल समुदाय आलेला आहे. एवढा प्रचंड समुदाय त्या वाटेने जात आहे, परंतु त्यांच्या मुखातून एक देखील शब्द नाही, ए बाबा तुझा पाय मला लागला, तुझा हात लागला, तू असं का वागतोस. ते प्रीतीने चाललेले आहेत. हा समुदाय प्रीतीने पार गेलेला आहे. प्रभू आम्हाला काय शिकवतो की आम्ही आमच्या मंडळीत राहत असताना, विश्वासी जीवन जगत असताना आम्हाला प्रीतीने राहायचंय. आम्हाला कुणाचे कधीतरी शब्दांचे धक्केबुक्के लागतात, परंतु ते प्रीतीने सहन करायचंय. 1 योहान 4वा अध्याय 7व्या वचनामध्ये प्रभू असं म्हणत आहे, प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व तो देवाला ओळखतो. ज्याचा देवापासून जन्म झाला, जो देवाला ओळखतो, तो मंडळीत आहे. आणि मंडळीत असताना या जीवनाच्या प्रवासात, विश्वासी जीवनाच्या प्रवासात, विश्वासात जाणे एक, धीराने जाणे दुसरं, परंतु प्रीतीने पार होणे हे अतिशय महत्वाचं आहे. परंतु दुःखाची गोष्ट काय माहितीये का? प्रभू स्वतः म्हणतो, तुमच्यातील प्रीती थंड होत आहे. तुमचा एकमेकांना धक्का लागला तर तुम्ही एकमेकांविरुद्ध बोलत आहे, एकमेकांविरुद्ध कुरकुर करत आहे, एकमेकांविरुद्ध एकमेकांची बोटे उठत आहे. आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये सैतानाला आम्ही वाव देत आहे. प्रिया, प्रभू म्हणतो, माझ्यापासून जन्मले, मला ओळखतात, मग माझ्या पुत्राने तर कधी असं केलं नाही. तो तर प्रीतीने चालला, प्रीतीने वागला, प्रीतीने सर्वांना जवळ केलं. तर प्रभू म्हणतो, या प्रवासामध्ये जात असताना आम्हाला प्रीती दाखवायची आहे, कारण देव प्रीती आहे आणि देवाला मी ओळखतो, तर ती प्रीती माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. पेत्र 4वा अध्याय 8 वचन त्या ठिकाणी हा देखील म्हणतो पेत्र, मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा. त्या प्रीतीमध्ये एकनिष्ठता पाहिजे. प्रियांनो, आम्हाला त्या प्रीतीमध्ये लबाडी नको, भ्रष्टता नको, असत्य नको, तर एकनिष्ठता पाहिजे. कारण आमचा देव एकनिष्ठतेने आमच्यावर प्रीती करणार आहे. त्याच्या प्रीतीमध्ये कोणतीच लबाडी नाही. तो आमच्यावर कृपा, दया, सत्य, प्रीती सर्व काही एकनिष्ठेने करतो. कारण त्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रत्येक मनुष्यासाठी त्याने एकनिष्ठेने प्रीती केली, आणि त्या प्रीतीचं प्रमाण ते आहे की आपला पुत्र दिला. त्या पुत्राने वधस्तंभावरचं अपमानास्पद मरण सहन केलं, आणि त्या प्रीतीने आम्हाला आज कवटाळलेलं आहे. प्रियाने, आज मंडळीमधील जीवन जगत असताना त्या प्रीतीने मला पार जायचं आहे. हा लेसन
आम्हाला अनेक अशा गोष्टी शिकवत आहे की तो प्रवास रात्रभराचा आहे. तो छोटा कदाचित आम्ही म्हणू शकतो. कारण एका बाजूला 40 वर्षांचा प्रवास आणि एका बाजूला एक रात्रीचा प्रवास. परंतु 40 दिवसाचा प्रवास एका बाजूला आणि एका रात्रीचा प्रवास या इस्रायलला बऱ्याच गोष्टी शिकून गेला. त्याचप्रमाणे ह्या रात्रीच्या प्रवासातील अनेक अशा गोष्टी आहेत, त्या आम्हाला अनेक गोष्टी शिकवू शकतात. परंतु त्याकडे आम्ही जर लक्ष दिलं, तर आम्हाला या प्रवासामध्ये ते पार जाणं आहे, ते कसं जाणं? प्रभूवरचा विश्वास हा एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. त्या प्रभूवर आम्ही पूर्णपणे समर्पित होऊन आम्हाला पार जायचंय. त्याचप्रमाणे ज्या प्रभूपासून धीर उत्पन्न होतो, त्या धीराने आम्हाला पार जायचं आहे. आम्हाला धीराने पार जात असताना आम्हाला प्रीतीने देखील पार जायचंय. एक जर खाली पडला आत्मिक दृष्टिकोनातून, तर त्याला तसं न ठेवता आम्हाला त्याला उचलायचंय, आम्हाला त्याला पुढे घेऊन जायचंय. एक साधू सुंदर सिंग यांची एक घटना त्यांच्या पुस्तकात लिखित आहे. एका ते हिमालयाच्या त्या पर्वतरांगावरून प्रवास करीत असताना ते जात होते आणि एकदा त्यांच्या बरोबर दोन दोन तरुण पुढे गेले त्यांना पार करून आणि पुढे जात असताना एक तरुण त्यांना खाली पडलेला कोसळलेला त्यांनी पाहिला आणि दुसरा तरुण त्याला सोडून तसाच निघून गेला. परंतु साधू सुंदर सिंग पुढे गेले, त्याला आपल्या पाठीवर घेतलं आणि मग त्यांनी तो प्रवास पुढे पुढे नेला, पुढे पुढे नेला आणि पुढे जात असताना काही वेळानंतर तो बेशुद्ध पडलेला कोसळलेला तरुण तो शुद्धीवर आला आणि मग तो पुन्हा त्याच्या पायावर चालू लागला. तो म्हटला, हे कसं काय? ते म्हणाले, तुला मी ज्यावेळेस उचललं त्यावेळेस मला ती गरमी उत्पन्न झाली. कारण चालताना ते गरमी, ती ऊब मला मिळाली आणि त्या उभेने मला देखील शक्ती मिळाली चालण्यासाठी. या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मला ती ऊब मिळाली. त्याचप्रमाणे त्या उभेने, त्या घर्षणाने तुला देखील ऊब मिळाली आणि तू देखील शुद्धीवर आला. यांनो आज कोणी या बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे मंडळीमध्ये, तर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी मला त्याची ओझं उचलणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणूनच फिलिप्पिकरास पत्रामध्ये संत पाऊल पहिल्या अध्यायात म्हणतो की तुमची प्रीती उत्तरोत्तर वाढावी अशी मी प्रार्थना करीतो. आज मंडळीची प्रीती उत्तरोत्तर वाढावी हीच प्रार्थना असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण प्रभू स्वतः म्हणतो की तुमची प्रीती थंड होत आहे. आज आमच्या मंडळीमध्ये प्रीती थंड होत आहे का? आज आमच्या कुटुंबामध्ये प्रीती थंड होत आहे का? किंबहुना वैयक्तिक जीवनामध्ये, या आत्मिक जीवनामध्ये माझी स्वतःवरची प्रीती थंड होत आहे का? हे मोठं प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे. हा प्रवास आम्हाला अनेक गोष्टी शिकवतो. या प्रवासातून जे काही शिकलो ते लागूकरण करून या विश्वासी जीवनाच्या प्रवासात विश्वासाने आम्हाला पार जायचंय, धीराने पार जायचंय आणि प्रीतीने देखील पार जायचंय. प्रभू करो या सर्व गोष्टी समजण्यास आणि याचं अनुकरण करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. सहाय्याबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.